कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच्या तिसरा उमेदवार हा विजयी झालेला आहे। पॅनल क्रमांक 26 ब मधून रंजना मितेश पेंडकर बिनविरोध निवडून आल्यात। उमेदवार खरं तर मिळाली नाही की यामधून उमेदवार दिले गेलेले आहेत। राजकीय वर्तुळामध्ये आता या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे, कारण उमेदवार मिळालेच नाहीत की जाणीवपूर्वक हे उमेदवार दिले गेले नाहीत अशी ही चर्चा सध्या रंगते आहे। मात्र केडीएमसी मध्ये महायुतीचा महापौर बसणार म्हणून अन्य पक्षातील इच्छुकांनी सपोर्ट केल्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आभार मानले। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय। खरं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती झाल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगले रिझल्ट येतील। महापौरही युतीचाच होईल। यामुळे बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी, विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी सुद्धा थोडासा सपोर्ट्स हा महायुतीला देण्याचं ठरवलं आहे। ही खरं तर चांगली बाब आहे। चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका होणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे त्याही सर्वांचं मी मनपूर्वक